नाही म्हणलं नाहीच. मला तर लय ऐकायला भेटलं म्हणले उखळवड्याचा पोरगा म्हणलं कोणता उखळवड्याचा पोरगा? हम्म. म्हणलं का दुसरा एखादा कोणी प्यायला लागला काय काय माहिती. नाही घरच्याला विचारावं. आहेत का घरात तुम्ही? हा. द्या बरं त्यांच्याकडे मला खरं मला खात्री तर कळू द्या. लोक मुद्दाम करीत का काय असं काय माहित राव येड्यावानी. हॅलो. हॅलो. हा बोला ना. अहो ताई ते तुमचे मिस्टर दारू पितात का हो? नाही पेले अजून, मला इथून पुढे काय सांगते अजून नाही पेलेले. अरे मला तर लयच बोंब ऐकायला मिळाली तिकडून म्हणे उखळवड्याच्या माणसाला डबल औषध दिलं तरी दारू प्यायला लागला ते माणूस म्हणे. म्हणलं कोण असं म्हणले तुम्हाला? आता मला बऱ्याच लोकांचे फोन आले हो. म्हणलं होय. म्हणलं असं कसं शक्य आहे बा, मी 2-3 वेळा फोन केला तरी यांना बरं का यांनी उचलला नाही. मला वाटलं बा कसं काय झालं, 2दा आपण औषध दिलं एवढं मेहनत करून. नाही सांगेल होता व्यवस्थित येतं. आता नाहीत पेल्या ना लगेच कळत ते. नाहीत पेत नाहीत ना. नाहीत. लोक बी काय खरं नाही बा, लोकांचं काय विवच उठवतात भूमिका नाही का. ते खाया पियाला गेले असले एखादा ते बघितलं असं दारू जेव्हा बिवा गेले असले म्हणले असले. हा ना राव काय. हा नाही पेल्या तास कळत त्यांची तब्येत. आता तुम्ही मुद्दाम मी म्हणलं तुमचा नंबर आहे का की म्हणून तुमचा नंबर त्या दिवशी म्हणलं होतं घ्यावा. म्हणलं बाया माणसाला कळत असताना औषध चालू ठेवा ते बरं का आपलं ते. नाही औषध चालत आपल्या हाताने पेरीत मी नाही दिलं तरी हाताने घेऊन मग पेरीत ते. हो ना राव मला ते वाईट वाटलं म्हणजे म्हणलं या माणसासाठी आपण 2दा आपण मेहनत केली परत गेलो एवढा लांबून 500 किलोमीटरचा प्रवास करून आणि मग वाईट वाटलं ना मला म्हणलं हा म्हणलं फोन केला त्यासाठी म्हणलं असं. ते पेल्या का घरी थांबतच नाही झोपत असेल पेल्या की त्यांची तब्येत लगेच सांगते ना आपल्याला कळत. हा बरोबर आहे म्हणजे पेले नाहीत म्हणजे असं. नाही अजून नाही पेले ते डबल औषध दिल्यापासून नाही पेले. सरपंचांना चुकीची माहिती दिली वाटतं कोणतरी. मला सरपंच काल म्हणत होते का मला 2-3 जण प्यायला लागले. म्हणलं कोण? तर म्हणले असं म्हणलं तर बघतो मी फोन करून विचारतो त्यांना. नाही पेल्यावर काय जागणार नाही तिथं. हो ना तेच ना. दुसऱ्याची नाही गोळी द्यायला लागतात पण आमच्या माणसाची पेला का गोळी देता येत नाही. गॅरंटीच नाही त्यांची. प्यायला लागलं पितात ती मग. हा नाही बरोबर पण लक्ष ठेवा आता व्यवस्थित. आता त्यांना म्हणा पिऊ घेऊ नका म्हणा. नाही आता मग आता काय जोडीदार काय सांगायचे म्हणून आता सध्या नाही. आता औषध डबल औषध दिल्यापासून नाही मला अंदाज नाही आला. ना बरोबर नाही जेव्हा टायमाला सगळं होतं हा व्यवस्थित. नाही चेहऱ्यावरून बी कळतं ना. चेहरा तेज आला असेल चेहऱ्यावर. हा नाही तेव्हापासून घेतलंच नाही. बरोबर ते सरपंचाला कोणी म्हणलं असतं. कोणीतरी गेले असले कुणा सांगत ते पेला असलं तर म्हणले असते ते सांगा पेला असलं. असे लोक अंदाज काढतात हो. आणि मग ते उगाच चर्चेला उधाण येतं काम धामाचं नाही का. लोकाला लय बरं सोडलं आणि त्यामुळे गॅरंटीच नाही वाटते पेतेच का काय पण त्यांच्या जीवासाठी ते त्यांना असं वाटतं पिणाऱ्या माणसाच्या बरोबर पाहिलं तरी पेलं असं ते आहे की नाही. हा मग घरचे बी म्हणतात ना मग पेणाऱ्या माणसं गेलं पेलच असते ना असं होतं ना मग त्यांनी मग जास्त राहून त्यापेक्षा नाही म्हणायचं त्यांना म्हणा ते पिणाऱ्या लोकात जाऊ बी नका भाऊ काय फरक पडत नाही. कुठं जायला सवय आता गुरा ढोर आहेत बैल आहेत आता चारायला त्याला जायला कुठे जायचे. पण ते पियला म्हणजे त्यांचं हीच नाही घरी येतच नाही ते पियले की कोणकडे झोपत येत. हा बरोबर आहे खरी गोष्ट आहे. आपल्याला कळतं ना आपल्या माणसाचे पियलेच म्हणायचं. तरी पण तुम्ही मला माहिती देत जा बरं का. बरं हो चालेल. नाही ते बरं आता औषध दिलेलं मी नाही एखादा दिलं तर आपल्या हाताने घेऊन चहा पिते उगाच नाही उगाच नाही बरोबर आहे खरी गोष्ट आहे. त्या औषधाला एक दिवस खाणं नाही रोज पितेत आपल्या हो हाताने. अजून संपलं की अजून घ्या ते पाहिजे तर. पण ते कसं आहे आपला माणूस निघाला पाहिजे बाहेर बरोबर ना. नाही तसं नाही चालतंय हो. हा ठेवू का मग मला फोन करत जात आहे बरं का. बरं हा माहिती देत जावा. बरं माहिती देत जाऊ ना.